भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष सव्वीस नोव्हेंबर पासून आपण शाखा तिथे संविधान ही संकल्पना राबवायला घेतली, कसा प्रतिसाद आहे? अतिशय म्हणजे शिवसेनेच्या इतिहासातली ही अभूतपूर्व अशी घटना आहे की शिवसेनेच्या शाखेमध्ये संविधानाची प्रस्ताविका लावली जाते आहे आणि संविधानाची प्रत ठेवली जाऊन संविधानाच्या संदर्भात त्या ठिकाणी जनजागृती केली जाते. वास्तविकता अनेक लोक शिवसेनेकडे संविधान विरोधक म्हणून पाहतात, पण त्यांचा हा दृष्टिकोन अत्यंत चुकीचा आहे. याचं कारण तुम्हाला एकच देतो मी की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जाहीर सभेतलं भाषण आहे. ते असं म्हणाले होते की आम्ही संविधानाप्रमाणे वागतो आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की जर समजा कोर्टामध्ये शपथ घ्यायची असेल तर ती कुठल्याही धर्मग्रंथावर घेण्यापेक्षा संविधानावर हात ठेवून जर शपथ घेतली गेली तर ती अत्यंत खऱ्या अर्थानं चांगलं होईल, सायुक्तिक ठरेल. अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं होतं. त्यानंतर आत्ता मी ज्यावेळेस समजा शिवसेनेचं मुख्यालय बाळासाहेब भवन मुंबईमध्ये संविधानाची प्रस्ताविका लावली गेली, त्या ठिकाणी संविधानाची शपथ माननीय नामदार विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रस्ताविकेची जी म्हणजे शपथ होती ती बोलून इतरांनी ती शपथ घेतली आणि त्यानंतर लगेचच मुंबईतून पुण्यात तशा प्रकारचा कार्यक्रम झाला. ही अत्यंत शिवसेनेच्या असणाऱ्या इतिहासातली सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावी अशी घटना आहे. एकीकडे आपण शिवसेनेच्या माध्यमातून संविधानाचा पुरस्कार करताय, पण दुसरीकडे संविधानाची मोडतोड करणाऱ्या पक्षासोबत युतीमध्ये पण आहात. एक लक्षात घ्या, संविधानाची मोडतोड वगैरे जी बोलली जाते आहे त्याच्या संदर्भात विरोधी पक्षांची कोलेकुई आहे. त्याचं ठळक अशा प्रकारचे कुठलेही उदाहरणं विरोधी पक्षांनी मांडण्यास आतापर्यंत कुठेही यशस्वी झालेले नाही आहेत आणि तसं असेल तर सगळ्या प्रकारचे मार्ग मोकळे आहेत विरोधी पक्षांना, किंवा आम्ही सुद्धा संविधानाच्या संदर्भात अशा पद्धतीचा कुठलाही पावित्रा घेतला जात असेल तर ते खपवून घेणार नाही, हे तुम्हाला जाहीरपणे आत्ता सांगतोय, समोर सांगतो.